नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज सुवर्णाच्या किचनमध्ये बनणार आहे इडली। तर ही इडली आपली वेगळी प्रकारची आहे, तांदूळ डाळ पण आहे आणि त्याच्यात तिसरी पण एक गोष्ट आहे, ती आहे नाचणी। तर नाचणी पौष्टिक असते, त्याच्यामुळे मी नाचणी पण टाकलेली आहे भिजते वेळेसच। आणि हे बघा, इडलीचं पीठ आपलं छान शिजलेलं आहे आणि आता इडली करून घेणार आहे मी नाश्त्यासाठी। तर सकाळी सकाळी चटणी करून घेतली आहे आणि इडलीचं भांडं पण लावलेलं आहे मुलींना आणि यांना नाश्त्यासाठी। मग गरमागरम आधी इडली करून द्यावं म्हटलं एक भांडं, आणि त्यांच्यासाठी मी हे इडली आणि चटणी दिली। सांबार अजून करायचं बाकी होतं, त्याच्यामुळं त्यांना बाहेर जायचं होतं लवकर, म्हणून मग पटकन आधी इडली आणि चटणी करून दिली। आणि मस्त हे इडली चटणी बघा किती सुंदर दिसते। आणि त्यांचा नाश्ता झाल्यानंतर मग म्हटलं आपलं आवरावं। आता माझं काय आंघोळ वगैरे सगळं झालेलं होतं, मग म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी आणि मग आपण नाश्ता करावा। त्याच्यासाठी मग मी देवपूजा करून घेतली। देवपूजा करायचं म्हटलं की मग अर्धा तास वेळ जातोच, त्याच्यामुळं मग थोडंसं देवपूजा निवांतच करते। एकदा नाश्त्याला करून दिलं की मग मला देवपूजेला वेळ छान भेटतो निवांत, म्हणून मी आधी सर्व आवरते आणि मगच देवपूजेला बसते। आता छान देवपूजा झाल्यानंतर म्हटलं काल बेडशीटं टावेलं सर्व धुवून घेतलेलं होतं, ऊन पण पडलेलं होतं छान। मग म्हटलं लगेच हे आतरून घ्यावं हॉलमध्ये, तसंच गादी चांगली वाटत नव्हती। आणि मग उशीला खोळी आणि बेडशीट पण हे बेडशीट आतरून उशीला खोळी घालून घेतलं। आणि हे आठवड्यातून 2 वेळेस तर काम असतंच असं, हे सर्व साफसफाई करायचं। आणि मग बेडशीट वगैरे अंथरल्यानंतर म्हटलं आता आपण नाश्ता करावे, भूक लागली होती। मग एकच प्लेट लावून घ्यावं म्हटलं नाश्त्यासाठी, मग जे गरम गरम जेव्हाच तेव्हा करून खाल्लं की इडली पण खूप छान लागते। आणि हे इडलीमध्ये नाचणी टाकल्यामुळे एवढी पौष्टिक इडली झालेली आहे, खूपच छान, लहान मुलांसाठी तर खूपच छान। आणि मग एकच प्लेट लावलं मी इडलीचं। हे बघा भांड्यामध्ये ठेवलं आहे आता पीठ पण झाकून ठेवलं, नंतर मग कुणाला खायचं असलं तर करून देता येईल म्हणून। आणि बाकीचे 2 प्लेट तसेच ठेवले। मग इकडं आपली इडली झालेली आहे, मग थोडंसं प्लेट थंड होते तोपर्यंत म्हटलं सांबार घ्यावं काढून। हे छान सांबार पण केलेलं होतं, हे बघा छान सांबार घेतलं। परत चटणी पण केलेली होती, मी शेंगदाण्याची चटणी करते, कोण कोण ओल्या नारळाची पण करतं, पण मला शेंगदाण्याची चटणी खूप आवडते म्हणून मी नारळाच्या जागी हे शेंगदाणेच वापरते। हे बघा अशा प्रकारे चटणी केली होती, चटणी पण खूप सुंदर झाली होती। हे असं सकाळी नाश्ता करते वेळेसच कौतुक झालेलं होतं चटणीचं, त्याच्यामुळं मला पण उत्सुकता होती कधी एकदा खाईन अशी। मग मस्त हे बघा आता आपलं इडलीचं भांडं पण छान तयार झालेलं आहे। आता माझं प्लेट काढून घेतलं मी। वाव, मस्त असं गरमागरम इडली खायला कुणाला कुणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही पण नंतर इडली करते वेळेस तांदूळ आणि डाळ भिजू घालते वेळेस 1 वाटी नाचणी टाका, म्हणजे खूप पौष्टिक होईल। आणि नाचणीचे पदार्थ खाण्यासाठी आपणाला पण खूपच पौष्टिक आणि शरीराला पण छान असतं। हे बघा गरमागरम इडली काढलेली आहे, किती सुंदर इडली झालेली आहे आपली। आता मस्त मला ताटात इडली काढून घेते गरमागरम। मग हे बघा किती सुंदर पीठ एवढं छान फुगलं होतं ना, तर इडली मस्तच होती। वाव, गरम गरम इडली अशा प्रकारे मी आज इडली केली आणि मस्त आता प्लेटात घेतली खायला। म्हणजे सर्व कामं झाल्यानंतर खायला घेते, म्हणजे निवांत वेळ पण भेटतो, मग TV बघत मस्त नाश्ता पण करता येतो। तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर मग बाय बाय।